प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या ठिकाणी असणारा दर अमावस्येचा उत्सव मामांच्या दरबारामध्ये आलेले तुम्ही सर्वजण भाविक भक्त मंडळी आणि या उत्सवाच्या निमित्त असणारा आजचं हे कीर्तन रूपे सेवेकर्ता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु देहू निवासी असणारे तुकोबराय आणि तुकोबरायांचे पट्ट शिष्य पिंपळनेर निवासी असणारे माझे निळोबराय निळोबरायांचा अभंग मुद्दाम संत पर प्रकरणातील मुद्दाम आचार्य सेवेकरता मी निवडलेला आहे अभंग मंडळी ऐका. कारण थोडंफार नुसती कीर्तन हसण्यासाठी नेऊ नयेत. ऐका थोडंफार चिंतन ऐकाव. तुम्ही सर्वजण आला कशा करता प्रामाणिक सांगा. कशाला आला? जेवायला. कशाला आलो आपण? अहो जेवण तर आहे. मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर कुणालाही काही कमी पडत नाही. पण नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ हा नाम गाऊ नाम घेऊ 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 नाम विठोबा नाम भू नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबा नाम भू नाम घेऊ नाम गाऊ नाम विठोबा नाम भू आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे 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 आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे हो आम्ही देवाचे आम्ही देवाचे आम्ही देवाचे आम्ही देवाचे आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. ऐका मंडळी आपण सर्वजण दास कुणाचे आहोत? पंढरी रायाचे आहोत. नवे नवे मामांचे दास आहोत. आपण मामांची सेवा करण्याकरता सर्वजण एकत्र जमलेलो आहोत नाही का. मग त्यांची सेवा करत असताना आपल्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये. अखंड अशी सेवा आपल्याकडून घडावी. बल तर आपण किती वेळ बसणार आहे इथं? किती वेळ? महिला मंडळ किती वेळ? रातभर बघेल तर आपण 1-1.5 तास बसणार फक्त. ऐका परंतु एक तास बसणार. त्या तासामध्ये ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवा वा. ऐका आपल्या मनाची एकाग्रता करून सर्वांनी कीर्तनाकडे लक्ष द्यायचं. माझ्याकडे बघायचं. इकडे तिकडे कुणी बघायचं नाही. कारण का इकडे तिकडे कुणी बघायचं नाही. मन विचलित होऊ द्यायचं नाही. का हे बुवा उद्या बघायला मी लगेच काय जाणार नाही बरं का. काळजी करू नका तशी. ऐका परंतु लक्ष असावं. आपलं लक्ष हे एकचित्त असावं. असो ऐका निळोबरा सांगतात संदेह गमला रेडा कैसा बोलविला. ऐका आपण मामांच्या दरबारामध्ये आलेलो आहोत आणि मामांची सेवा करत असताना जो मनोभावे मामांना पुजतो, जो मनोभावे मामांची सेवा करतो त्याला त्याच्या आयुष्यात काही कमी पडत नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचे शिवाजी महाराज. ऐका कारण ज्याची करी सेवा त्याच्या भय काय जीवा. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. ऐका हा बस ऐका. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपण ज्याची सेवा करतो त्याची सेवा करत असताना आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं भय पहिली गोष्ट नसलं पाहिजे. काय नसलं पाहिजे? भय.
भय नसलं पाहिजे. आपल्या सर्वांच्या मनामध्ये भय नाही असं मी गृहीत धरतो आणि पुढे चलतो. ऐका, आपल्याकडे कुणाकडे भय नाही, आपल्याकडे कुणाकडे भय नाही, म्हणून तर आपण या ठिकाणी एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर आपण मामांची सेवा करतो आहोत. प्रत्येक अमावस्याला तुम्ही या ठिकाणी येताना सर्वजण येताना महिला मंडळ बोलत चला, आपण सर्वजण एकत्र येतो, या ठिकाणी मामांची सेवा करतो, कीर्तन श्रवण करतो. आज नियोजित माझं कीर्तन नव्हतं, पण काही कारणास्तव रिकामी जागा भरा, नाही का. आणि या ठिकाणी महाराज तुम्ही फोन केला म्हणूनच बरं का, नाहीतर आजचा तसा विषय नव्हता सोडा. परंतु या ठिकाणी मामांची सेवा म्हणजे होणारच होती. आणि त्या ठिकाणी आमचे थोरात महाराज तुम्ही बोलू नाही का. ऐका, कावळा बसायला आणि आहे का नाही तुमच्याकडं असलं, ऐका बरं झालं, मग तुमचं आमचं सारखंच आहे असं. ऐका, कावळा बसायला आणि डाळी मोडायला परवाचाच विषय असेल नाही का. थोरात महाराज आमच्या घरी आले आणि महाराज बोलून गेले, महाराज आमच्याकडे तुम्ही या आणि तुमची सेवा आमच्याकडे एखादी होऊ द्या, नाही का. आणि ते खरंच मामांची कृपादृष्टी माझ्यावर झाली असावी, म्हणून एका दिवसात तुमच्या बोलास आणि फुलास गाठ पडली आणि तुम्हा सर्व संत मायबापांची सेवा करण्याचा मला या ठिकाणी योग आला. आमचे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज शेळके महाराजांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येण्याचा योग आला, मी त्यांच्या ऋणी राहीन. त्याचबरोबर आमचे तुषार महाराज असतील मृदांगाचार्य, ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी असतील, त्याचबरोबर ग्रामस्थ भजनी मंडळ देवकाती वस्ती. कारण तुम्हा सर्वांचं नाव मला काय माहीत, मी तुमच्या वस्तीवर काय तलाठी म्हणून कामाला विनोद सोडा बरं का. ऐका, मला थोडाफार विनोद करायची सवय आहे, परंतु तुम्हा सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आमची ज्ञानेश्वरी ताई तिच्या चरणावरती सेवा समर्पित करतो, सेवा लगेच समर्पित करत नाही. ऐका ऐका ऐका, आणि तुम्हा सर्वांचं दर्शन घेतो. आमचे शिष्टीमाली दादा असतील, चॅनेलवाले दादा असतील, तुम्हा सर्व संत बाप तुम्हा सर्वांचं दर्शन घेतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला हो. ऐका, संदेह गमला, संदेह 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 म्हणजे तरी काय, निळोबराय सांगतायत की कारण ज्यावेळी निळोबरायांचा कालखंड बघा, लक्षात घ्या. आपण सर्व जरा कुणी बोलायचं नाही बरं का, महिला मंडळ आता बोलायचं अजिबात कुणी बोलायचं नाही, फक्त माझ्याकडे लक्ष द्यायचं. ऐका, संदेह 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 म्हणजे तर काय, मी आता अभंगाकडे तुम्हाला घेऊन चाललो आहे. निळोबराय सांगतात, निळोबरायांचा कालखंड खूप पाठीमागचा आहे हो. ऐका, ज्ञानोबरायांचा कालखंड 700 वर्ष होऊन गेली, तुकोबरायांचा कालखंड त्याच्यानंतर 300 वर्ष होऊन गेली, आणि त्याच्यानंतर तर निळोबरायांचा कालखंड. ऐका म्हणजे लक्ष देऊन ऐका, तुम्हाला हे पुन्हा ऐकायला मिळणार नाही. अहो, सांगणारे भरपूर आहेत, ऐकणारेच कमी पडायला लागले आता, नाही का महाराज. ऐका, निळोबरायांचा कालखंड फार पाठीमागचा, आता म्हणजे एवढा काही जास्त दिवस झालेला नाही, एक 200-250 वर्षापूर्वीचा कालखंड निळोबरायांचा आहे. आणि निळोबराय सांगतात, निळोबरायांना स्वतः जो अनुभव आला तो अनुभव निळोबरायांनी सांगितला संत चरित्रामध्ये. ऐका, अनुभव आले अंगा ते या जगात देत असे किंवा सांगत असे. ऐका, निळोबरायांना अनुभव आला. निळोबराय सांगतात की माझ्या मनामध्ये जो संदेह होता तो संदेह गेला. कुठला गेला? तुमच्या मनामध्ये जो संदेह होता, कोणता संदेह होता? अरे बापरे, आता अमावस्येचा कार्यक्रम कसा होणार, काय होणार, कसं नियोजन करायचं, काय करायचं, महाराज कुठले बोलवायचे, महाराज इथपर्यंत आले पाहिजेत, महाराज येऊन तो कार्यक्रम चालू झाला पाहिजे, कार्यक्रम चालू होऊन तो कार्यक्रम संपला पाहिजे, मामांची आरती झाली पाहिजे, आरती होऊन प्रसाद व्यवस्थित पार पडला पाहिजे. एवढं सगळं हे कुणाच्या डोक्यात? खाणाराच्या का नियोजन करणाराच्या? कुणाच्या? नियोजन करणाऱ्यांच्या, बरोबर. ऐका, हे त्यांच्या मागे एक जो तो वेद लागला असतो, वेद त्या गोष्टीचं जे नियोजन करण्याकरता जे लागतं ना, या नाम संदेह. ऐका, मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन. एका दाम्पत्याला बरेच दिवस काहीतरी मुलबाळ नव्हतं, पुत्रप्राप्तीच नव्हती, पण मामांची कृपा त्याच्यावरती झाली आणि बऱ्याच दिवसानंतर पुत्रप्राप्ती झाली, बऱ्याच वर्षानंतर पुत्रप्राप्ती झाली. लक्ष देऊन ऐका बरं का. मी तुम्हाला आता अभंगाकडे घेऊन चाललोय. महिला मंडळ आता बोलायचं नाही, मी 2 वेळा सांगितलं, आता 3ऱ्या वेळी सांगणार ना, मग काय करणार आहे? ऐका,
मी पहिलंच महाराज सांगितलं बरं का, मी आगाव आहे जरा बोलायला बरं का मंडळी. मी आगाव आहे बोलायला का, आणि असंच मला वाटायचं महाराज हे माझ्यासारखा मीच बोलणार फक्त. काय वाटायचा, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ऐका, म्हणून जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा माणसाकडे अहंकार नसावा. मामांच्याकडे अहंकार नव्हता, मामांच्याकडे अहंकार नव्हता म्हणून मामा देव झाले. ऐका, ज्यांच्याकडे अहंकार आला त्यांचं नाव कुठं कधीच घेतलं जात, कुठेच घेतलं जात नाही. ऐका, थोडा अहंकार झाला, मला अहंकार झाला थोडा. काय अहंकार झाला, माझ्यासारखा बोलणारा फक्त. मंडळी माझ्या लक्ष द्या, इकडे बघा, माझ्याकडे बघा. मी तुम्हाला कीर्तन सांगतोय राव, इतकं जीव तोडून सांगतोय, आणि किती लांब आलोय मी, आणि एवढं सांगायसाठी तुम्हाला आलोय, तरी मी तुम्ही इकडं होय. माझ्याकडे बघायचं राहिलं आणि तिकडे काय बघताय. दर्शनाला येणाऱ्यांना येऊ द्या, दर्शन घेणाऱ्यांनी निवांत शांततेत दर्शन घ्या, आणि कीर्तनाला येऊन गपचूप बसा, डिस्टर्ब कुणी करू नका. कारण 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 त्याकरता मी प्रमाण सांगून जाईन. भजन ते उंगळवाने नरका जाणे चुके ना. ऐका, कथेमध्ये जर आपण व्यत्यय आणला तर आपण पुण्यप्राप्ती करता येऊन सुद्धा आपल्याला काय पापच आपल्या नशिबी आहे. ऐका, म्हणून जे येतील ना त्यांनी या, दर्शन घ्या आणि शांत बसा. मला असं वाटायचं की माझ्यासारखा बोलणारा फक्त मीच बरं का महाराज. फरत महाराज मला सारखं वाटायचं बरं का महाराज, सारखं वाटायचं माझ्यासारखा आगाव बोलणारा मीच, माझ्यासारखा आगाव बोलणारा मीच, आणि माझ्यासारखा आगाव बोलणारा मीच, असं वाटायचं. मग काय झालं, एक दिवस असं झालं, मी या देवकाती वस्तीवरती कीर्तनाला आलो. पाठीमागं एकदा आलो, कीर्तना करता आलो, कीर्तन करता आल्यानंतर मी माझी गाडी इथं लावली, आणि इथं गाडी लावली की इथं 1-2-3 पोरं खेळत होती. बारकी पोरं, 1-4-5 वर्षाची पोरं हो, खेळत होती. आणि खेळ खेळत असताना एका पोराचं लक्ष गेलं नेमकं माझ्याकडं, आणि ते पोरग माझ्याकडं आलं, पळत आलं. पळत आल्याबरोबर आता माझं मी कीर्तनाला येणार म्हणल्यानंतर कसं येणार, अंगावरती धोतर, 3 बटनी शर्ट नाही का, उपरनं खांद्यावरती, आणि अशा स्थितीमध्ये असताना पोरानं नेमकं ओळखलं. पोरानं ओळखलं, पोरग माझ्या जवळ आलं. पोरग मला म्हणलं, महाराज दिसतोयस. पोरग म्हणतंय मला, काय म्हणतंय, महाराज दिसतोयस. मी म्हणलं, हो बाळा, मी महाराज आहे, आज या ठिकाणी माझं कीर्तन आहे म्हणून मी इथं आलो. बर बर. पोरग 5 वर्षाचं पोरग आहे, आणि ते माझ्याबरोबर बोलतंय. ऐका लक्ष देऊन मंडळी, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, या प्रमाणावरती मी बोलतोय. अहंकार आपल्या जवळचा जोपर्यंत अहंकार जात नाही, ज्ञानोबरांनी 13व्या अध्यायामध्ये सांगितलं, अहंकारम बलम दर्पम. त्याच्या पुढे सांगू, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व तुझ्यांचा हरविला. 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 शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. चालविली जण भिंती हरली कायाची भ्रांती. चालविली मोक्ष मार्गिता सांगती ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गिता सांगती ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझे. चालविली जड भिंती हरली चांगल्याची भ्रांती. मंडळी ऐका, थोडासा गर्व चांगदेव महाराजांना झाला की मला 1200 वर्षाचं आयुष्य आहे, हा थोडा गर्व चांगदेव महाराजांना झाला. म्हणून चांगदेव महाराजांचा गर्व हरवण्याकरता ज्ञानोबरांनी भिंत चालवले, सगळ्यांना ज्ञात आहे. पण मंडळी ऐका, थोडा गर्व ज्ञानोबरांना झाला म्हणून पुन्हा चांगदेव महाराजाचं सहजासहजी कोण नाव घेत का, घेतं कोण तुमच्याकडं, घेतं का. ऐका, ज्ञानोबरा थोडासा ग्रंथ अहंकार झाला. मी तुम्हाला सांगत होतो अहंकार. ते पोरग माझ्याजवळ आलं, आणि माझ्याजवळ आल्यानंतर माझ्यावर बोलू लागलं. पुन्हा ते 5 वर्षाचं बाळ मला म्हणतंय, महाराज घरी चला,
दम देऊन. आता दम देऊन मोठ्या आवाजात जरा बोलल्यानंतर मी जरा म्हणलं आपण एकतर कराडवरून आलो, आता बाळ्या तुझंच मला ऐकावं लागणार आहे, तू जसं म्हणशील ना तसं ऐका. मग मी आपलं म्हणलं बाळ्या अरे तुझ्या घरी कशाला, हा ना मला जरा आपल्याला प्रश्न पडलाच की हो नाही का, घरची म्हणतेली ह्याला एक कळत नाही तुला बुवा कळत नाही का म्हणून आलायस माग. ऐका तरी सुद्धा मी आपलं म्हटलं बरं बाळ्या अरे तुझ्या घरी नको यायला, मला कुठे इथे संयोजक मंडळी कुठं आहेत त्यांचं मला घर दाखव, मी त्यांच्या घरी जातो, त्यांच्या घरी थांबतो. नाही नाही महाराज घरी यावंच लागल. बरोबर दम देऊन बोलतोय हो. मी जरा भेलो बर बर बाळ्या मी तुझ्या घरी येतो. झालं बाळ्या पुढे निघाला. मगाशी आपण गेलो ना महाराजांच्या घरी तसं बळाबळात ना आपलं मी निघालो. झालं बाळ्या पुढं मी माग, बाळ्या पुढं मी माग. मी ग बसायचं का नाही, पण सवयच आगाव लागलेली. तर ऐका मला वाटायचं माझ्यासारखा बोलणारा फक्त मीच, म्हणून मी म्हटलं बाळ्या तुझ्या घरी कोण कोण असतं. महाराज घरी सगळे असतात, आई असते, वडील असतात, भाव आहे नाही का, बहीण आहे, सगळी लोक माझ्या घरी आहेत. बर बर बाळ्या मग मला आधार लागला. ठीक आहे सगळी घरात मंडळी आहेत ना तुझ्या, मग आता घरी तुझ्या यायला काय मला अडचण नाही. झालं घराच्या असं जवळ गेलो. पुढं घर होतं, घराच्या पुढं मस्तपैकी असं अंगण होतं आणि अंगणामध्ये सुंदर अशी एक म्हैस बांधलेली होती. कोण होती, कोण होती, म्हैस होती. ऐका ज्यार्थी मला ती म्हैस दिसली त्यार्थी मला आधार लागला. बस 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 आता आपल्याला चहा जरी नाही मिळाला तरी दूध तरी नक्की, ज्यार्थी म्हैस आहे त्यार्थी दूध असणारच ना हो. ऐका जरा थोडासा आधार लागला. मग मी ग बसायचं का नाही त्यातनं, पण त्यातनं सुद्धा माझा आगाऊपणा. मी म्हणलं बाळ्या मी ग बसाय पाहिजे होतो. मी म्हणलं बाळ्या अरे ही म्हैस दूध देते का, कारण आधार पाहिजे हो आपल्याला, ही नक्की दूध देत असली तरच आपल्याला दूध मिळेल. ते जर दूध देत असेल तरच आपण म्हणण्यात मजा आहे की मी चहा पेत नाही. कळतंय का बघा, निदान सोडू द्या माझं लवकर एकतर कळत नाही. ऐका पण मी त्यात नाही गप बसायचं ना, तर मी म्हटलं बाळ्या ही म्हैस दूध देते का र. बाळ्या मला म्हणतोय माग फिरला आणि माग फिरून घर किरण पोरग महाराज माग फिरलं आणि माझ्याकडे पण म्हणते काय राव महाराज तुम्हाला कोणी महाराज केलं. झालं काय, पण मी तर तुला साधं बोललो की अरे ही म्हैस दूध देते का. मला महाराज ही म्हैस दूध देत नाही, तिचं दूध काढावं लागतं. कळलं तर बघा निदान सोडून द्या माझं लवकर कळत नाही. ऐका पोरं लय आगाव बोलायला, लय आपल्या पुढची बरके 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 पोरं आगाव बोलतात. मला सांगायचं तात्पर्य एक की त्या दिवसापासून महाराज कुठेही मी गेलो ना कधी कुणाला हो काय बोलत नाही. मगाशी महाराज म्हणले की दुधाचा चहा देऊ का, काय नको आपला कोराच द्या. सांगायचं तात्पर्य एक की अहंकार गेला तो कामनी देव झाला. ऐका असो. आणि मग निळोबरा आहे, निळोबरा तुकोबरांचे पट्ट शिष्य निळोबरा आहे. निळोबरा सांगतात की माझ्याजवळ असणारा जो संदेह होता माझ्याजवळचा तो संदेह गेला. काय संदेह होता आता ऐका. संदेह 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 म्हणजे तरी काय असतंय हो, काय असते संदेह. ऐका मी तुम्हाला संदेह शब्दाचा अर्थ सरळ सरळ सांगून जाईल. बरेच दिवस त्या दाम्पत्याला मुलबाळ होत नव्हतं. बऱ्याच दिवसानंतर ते एक बाळ झालं. सुंदर असं बाळ झाल्यानंतर ते काय हो लाडाचं इतकं लाडात वाढलं, इतकं लाड इतका लाड इतका लाड काय बोलायला नको. लाडानं ते पोरग मोठं झालं. 7 वर्षात झालं, 8 वर्षात झालं, पहिलीत गेलं, दुसरीत गेलं, पोरग 5वीत गेलं, 6वीत गेलं, 9वीत गेलं. कीर्तनात लगेच पोरं शाळेत जातात बरं का. ऐका कीर्तनात लगेच मुलं शाळेत जातात. आणि मग 9वीत गेलं. ज्यावेळी 9वीत तो बाळ गेलं ना त्यावेळी मी तुम्हाला अभंगाकडे घेऊन चाललो बरं का मंडळी. ऐका 9वीत ते बाळ गेल्याबरोबर आई वडिलांनी सांगितलं ए बाळ्या तू आता 9वीत गेलास, पुढल्या वर्षी तू 10वीत जाणार आहेस. 10वीत गेल्यानंतर चांगल्या पद्धतीची तू मार्क पाडायचीस. हे सांगितल्याबरोबर पोरग म्हणलं होय होय आई होय नक्की मी चांगली मार्क पाडेन. म्हटल्याबरोबर पोरांना अभ्यास करायला सुरुवात केली. मंडळी ऐका 9वीचं वर्ष झालं, पण ज्यावेळी पोरग 10वीत जाणार त्यावेळी पोराची अपेक्षा वाढली हो. 10वीत गेल्यानंतर अपेक्षा वाढली. काय अपेक्षा वाढली, ते बाळ म्हणू लागलं ए आई बाबांना सांग ना मला एक सायकल घेऊन द्यायला. अपेक्षा वाढते ना, जसं आपण मोठं हो तसं अपेक्षा वाढते. मंडळी ऐका ए आई बाबांना सांग एक मला सायकल घेऊन द्यायला.
आता बऱ्यापैकी पोरं आईला सांगतात, शक्यतो कोण बापाला सांगत नाही. आईकडे हा प्रश्न मांडल्याबरोबर रात्री जेवायला पतिदेव आले, जेवायला बसले की आईने सांगितलं, अहो आपला बाळ्या आता मोठा झाला, आपला बाळ्या म्हणतोय की आई मला एक सायकल घेऊन द्यायला सांग ना. सगळे विद्यार्थी सायकल येऊन शाळेत येतात, मलाही सायकल येऊन शाळेत जायचंय. बर बर, बापाला हे वाटलं, ए पोराची इच्छा आहे, घेऊन देऊया आपण सायकल. झालं, पोराला चांगली सायकल घेऊन दिली, रेंजर सायकल घेऊन दिली. पोरग 10वीला गेलं. 10वीचा तास ते पोरग सायकल येऊन करायला लागलं. त्यात झालं, वर्षभर शाळा झाली आणि शाळा झाल्यानंतर बोर्डाची परीक्षा झाली, निकाल लागला. निकाल लागायच्या अगोदर पोराच्या बापाने सांगितलं होतं पोराला, ए बाळ्या लक्ष देऊन ऐक, तू म्हटलास ना तशी मी तुला सायकल घेतलेली आहे, पण माझ्या इच्छेसारखी तू मार्क पाडली तर मी तुला काय करीन. बरोबर बाबा, तुम्ही सांगितलं, मी तुला गाडी सुद्धा घेऊन देईन. बाबांनी बरोबर सांगितलं, गाडी सुद्धा घेऊन देईल. मंडळी ऐका, मी तुमचा टाइमपास करत नाही. ऐका मंडळी, मी मुद्द्याकडे तुम्हाला मला न्यायचं आहे. ऐका. आणि मग 10वीला त्या पोरानं 90% मार्क पाडली. आता काय माझ्या खिशातली मार्क 90% मार्क पाडली. आणि मार्क पाडल्यानंतर आई वडील इतके खुश झाले. त्याच्या हायस्कूलमध्ये सुंदर अशा प्रकारचा सत्कार झाला. तो विद्यार्थी हायस्कूलमध्ये 1 नंबर आला. झालं, जिकडे तिकडे आनंद पेढे वाटले, सगळं झालं. ठरल्याप्रमाणे पोरगा संध्याकाळी घरी आलं आणि घरी आल्याबरोबर पोरानं सांगितलं आईला, ए आई, बाबा मला म्हणले होते की तुला सुंदर अशी मी गाडी घेऊन देईल, मग बाबांना सांग ना आता गाडी घेऊन द्यायला. त्याला म्हटल्याबरोबर आता हेच दिवस ऊस जातच होती. त्या माणसाचाही ऊस गेलेलाच होता कारखान्याला. ऊसाचं सुंदर असं 2 लाखाचं बिल आलेलंच होतं, नाही का. आता पोराची इच्छेचा भंग कसा करायचा म्हणून बाप गेला, बँकेत गेला, 1 लाखाचा चेक लिहिला, 1 लाख रुपये काढून आणले आणि 1 लाख रुपये काढून आणून त्या पोराच्या आईच्या हातात दिले. हे बघ बाळ्या आणि तुम्ही दोघंही जा. कुठं? बारामतीला जा. सुंदर अशा शोरूम मध्ये जा, होंडाच्या शोरूम मध्ये जा आणि शोरूम मध्ये जाऊन होंडाची सुंदर अशी 1 लाख रुपयाची गाडी घेऊन ये. आईला ज्यावेळी सांगितले त्यावेळी आई खुश झाली, बाळ्या सुद्धा खुश झाला. आई आणि बाळ्या दोघं जणी बारामतीला गेली. ऐका, बारामतीत गेली, शोरूमला गेली, सुंदर अशी 1 लाखाची गाडी घेतली आणि 1 लाखाची गाडी घेऊन बाळ्या आणि त्याची आई बारामतीहून देवकाते वस्तीकडे यायला लागली. आता मंडळी ऐका, बाळ्या पुढे गाडी चालवतोय, आई पाठीमागे बसलेले. बाळ्या पुढे गाडी चालवतोय, आई पाठीमागे बसलेले. आता कितीतरी दिवसातनं आयुष्यात पहिल्यांदाच बाळ्याच्या हातात गाडी पडलेली होती. हे बाळ्यानं किक जी मारली, बाळ्यानं रेस जी केली, अशी हायवेने सुसाट गाडी पळाली ना महाराज, काय तुम्हाला सांगू. बाळ्याची केस उडायला लागली. जशी केस उडायला लागली तसं बाळ्याला आनंद व्हायला लागला. जशी मूठ पिळल तशी गाडी पळायची. बाळ्याची गाडी इतकी बेपाट पळायला लागली, इतकी वेगाने पळायला लागली, तर तसा बाळ्याला जास्त आनंद व्हायला लागला. पण आईच्या मनामध्ये धक्कधक्क करणे लागा व्हायला लागलं. ऐका मंडळी, धकधक व्हायला लागली. का? आई पाठीमागून सांगायला लागली, ए बाळ्या, अरे गाडी हळू चालव बाळ्या, गाडी हळू चालव बाळ्या, गाडी हळू चालव. स्पीडनं गाडी चालवणं चांगलं नाही बाळ्या. ओसाचे ट्रॅक्टर येत आहेत, बिगवण कडून गाड्या येत आहेत, ट्रक येत आहेत, एखाद्या गाडीला थटशील, ऍक्सिडेंट होईल, तू ही मरशील आणि मीही मरीन बाळ्या, गाडी हळू चालव बाळ्या. पण बाळ्यानं ऐकलं तर ना, बाळ्याची जवानी उतू चाललेली हो. बाळ्यानं ऐकलं नाही, बेफाट वेगाने, इतक्या वेगाने बाळ्या गाडी चालू लागला, इतक्या वेगाने बाळ्या गाडी चालू लागला. बाळ्याची आई पाठीमागून बोलू लागला, अरे बाळ्या गाडी हळू चालव बाळ्या, गाडी हळू चालव, मला भीती वाटते रे बाळ्या, अरे माझा बीपी जास्त वाढायला लागला रे बाळ्या, जरा गाडी हळू चालव बाळ्या, वेगाने गाड्या येत आहेत, एखाद्या ट्रकाखाली गाडी घालशील बाळ्या, आजच आपण नवीन गाडी घेतलेली आहे बाळ्या, अजून आपण घरी सुद्धा पोहोचलेलो नाही बाळ्या, बाळ्या गाडी हळू चालव. पण बाळ्यानं ऐकलं नाही. समोरून वेगानं ट्रक येतोय, समोरून वेगानं एसटी येते, समोरून वेगानं एखादा उसाचा भरलेला ट्रॅक्टर येतोय, तो ट्रॅक्टर गाड्या येणाऱ्या सगळ्या गाड्या तो बाळ्या गाडी पास करतोय आणि पुढे जातोय. असा एक भरधाव वेगानं ट्रक आला मंडळी. ऐका, इतक्या वेगाने आला, इतक्या वेगाने आला, जेवढा वेग बाळ्याच्या गाडीचा होता
त्याचाही पेक्षा डबल वेग त्या ट्रकाचा होता. समोरून ट्रक येतोय. ही बाळ्याची आई पाठीमागून बघते. बाळ्याची आई बाळ्याला सांगते, अरे बाळ्या, गाडी हळू चालव, वेगानं ट्रक येतोय. बाळ्या, तुझी गाडी त्या ट्रकाकडच्या दिशेनं चालली. बाळ्या, गाडी हळू चालव, बाळ्या, गाडी हळू चालव. मंडळी, तो ट्रक जवळ येऊ लागला. ट्रक जवळ आला. बाळ्याची गाडी जवळ आली. बाळ्याच्या गाडी आणि ट्रक अगदी एकदम काही मिनिटाच्या अंतरावरती आला. एकदम जवळ आला. एकदम जवळ आला. एकदम जवळ जसा ट्रक आला त्यावेळी बाळ्याच्या आईनं डोळे मिटले. बाळ्याच्या आईच्या मनामध्ये एवढाच विचार आला, आता बाळ्या गाडी थटवणार आणि बाळ्या आणि मी आम्ही दोघं सुद्धा मरणार का? मंडळी ऐका, बाळ्या आणि बाळ्याची आई दोघं सुद्धा सुखरूप देवकाते वस्तीवरती आलेले आहेत. ते मेलेले नाहीत. पण ऐका, पण इथं पण आहे. ज्यावेळी बाळ्याची आई आणि बाळ्या गाडीवरती बसला, ट्रकाच्या जवळ आला, बाळ्याच्या आईनं डोळे मिटले आणि डोळे मिटल्यानंतर इथं बसणाऱ्या सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचार आला, आता ती गाडी त्या ट्रकाला थटली आणि बाळ्या आणि बाळ्याची आई. आला का नाही तुमच्या मनामध्ये विचार? आला का नाही? या नाम संदेह अभंगाचं पहिलं चरण. संदेह गमाला, संदेह गमाला, संदेह गमाला, संदेह गमाला, बोलविला रेडा कैसा बोलविला, 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 रेडा कैसा बोलविला. सांगा देव कान होती, सांगा देव कान होती, सांगा देव कान होती, सांगा देव कान होती. संदेह गमला रेडा कैसा बोलविला. ऐका, निळोबराय म्हणतात, महाराज या ठिकाणी ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. तिथपर्यंत खरं आहे, ठीक आहे, हे मान्य आहे. तुम्हाला सर्वांना मान्य आहे? बसलेल्यांना मान्य आहे का? रेड्याच्या मुखातून वेद बोलवला ज्ञानोबरायांनी, हे मान्य आहे का? अहो, आहे तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. मी काय तुमच्यावर लगेच इंदापूरला जाऊन केस करतोय का? ऐका, बोलत त्याला बोलणे ते बके, न ऐकावे ते ऐके. ज्ञानोबराय 15व्या अध्यायामध्ये सांगतायत. ऐका, संदेह गमला रेडा कैसा बोलविला. ज्यावेळी ज्ञानोबराय, मुक्ताबाई, निवृत्ती दादा आणि सोपान काका या चारही भावंडांना ज्यावेळी समाजानं वाळीत टाकलं, सर्वांना कथाभाग माहित आहे, वाळीत टाकलं त्यांना आणि एकच सांगितलं की तुम्ही संन्यासाची मुलं आहात, तुम्हाला समाजामध्ये घेतलं जाणार नाही आणि ते समाजामध्ये घेण्याकरता तुम्हाला सिद्धिपत्र मिळवावं लागेल. असा प्रश्न ज्यावेळी समाजानं टाकला ते चारही भावंड गेली. कुठं गेली? पैठणला गेली. कशाकरता गेली? शुद्धीपत्र मिळवण्याकरता गेली. मंडळी ऐका, शुद्धीपत्र मिळवण्याकरता ज्यावेळी पैठणला गेली, पैठणमध्ये गेल्यानंतर एकच त्यांना दिसलं. काय दिसलं? रामनाथ घाटावरती ब्रह्मसभेशी रेडा बोलविण्या श्री ज्ञानेश्वराशी. ऐका मंडळी,
रामनाथ घाट, पैठणमध्ये रामनाथ नावाचा घाट आहे. त्या घाटावरती त्या ब्राह्मणांची सगळी सभा बसलेली होती आणि त्या सभेच्या ठिकाणी ही चारी भावंड गेली. चारी भावंड तिथं गेल्यानंतर काय झालं? अहो सगळी आता ही चारी भावंड तिथं गेल्यानंतर त्यांना एवढं माहीत होतं की आळंदीत ज्ञानोबराय वेदाचा अभ्यास सांगतात, वेद सांगतात, एवढंच त्यांना माहिती होतं नाही का. आता आपल्यापेक्षा एखादा वरचढ असलेला कुणाला पटतं हो? कुणाला आवडतं? कुणालाच आवडत नाही ना. माझ्यासारखा चांगला, माझ्यापेक्षा एखादा चांगला कीर्तनकार माझ्या पुढे आल्यानंतर मला पटणार आहे का ते? नाही बे, काय झालं हो पटायला? ऐका, नको जास्त ओव्हरलोड कोण नको असं प्रत्येकाला वाटत असतं. मग त्यावेळी तिथल्या ब्राह्मणांना एवढंच वाटलं, आमच्यापेक्षा एवढे ज्ञानी हे कोण आहेत की वेदाचा अभ्यास सांगतायत, वेद सांगतायत. ऐका, समाजामध्ये चांगलं कर्म करत असताना, चांगलं कार्य करत असताना समाजाचा विरोध हा असतोच. हे काय आहे? काळ्या दगडावरची रेष आहे. नवे नवे नाही का. देव होणं एवढं सोपं नाही हो. देव होणं एवढं सोपं गोष्ट राहिलेलीच नाही जगाच्या पाठीवरती नाही का. मी पुढे तुम्हाला सांगून जाईल, पण आपला विषय हा चाललाय की त्या रामनाथ घाटावरती ज्यावेळी ज्ञानोबराय हे सगळे गेले, त्या ठिकाणी ब्रह्मसभा बसलेले आहे आणि त्या ब्रह्मसभेमध्ये सगळ्यांनी यांची चिल्लर उडवली हो ज्ञानोबरायांची. काय सांगतोस वेद आणि तुला येतच काय नाही का. नको नको तसली त्यावेळी ते ब्राह्मण लोक बोलायला लागली. सर्वांना कथा बघ माहित आहे, तरी मी तुम्हाला थोडंसं रिपिटेशन करेन की आणि त्यावेळी ज्ञाना नावाचा रेडा घेऊन एक पैठणमधलाच व्यक्ती निघालेला होता. समोरून रेडा येतोय ते पाहिलं त्या ब्राह्मणांनी, पण आता कुठेतरी यांचे खच्चीकरण करण्याकरता, या चारी भावंडांचं खच्चीकरण करण्याकरता काय केलं? त्या रेड्याला जवळ बोलवलं आणि सांगितलं, एवढा तू जर वेद सांगतो, एवढा तू जर वेदाचा अभ्यास करतो, तर असं कर, हा समोरून आलेला जो रेडा आहे ना, त्याचाही नाव ज्ञानाचा आहे, तुझंही नाव ज्ञान आहे नाही का. तुझ्यामध्ये असणारा आत्मा तोही परमेश्वर आहे, त्याच्यामध्ये असणारा आत्मा तोही परमेश्वर आहे, हे तूच सांगतोय. ज्ञानोबरांना म्हणते ती लोक, हे तूच सांगतोयस का? तर पुरावा आहे, तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व दुःखाचा आरामो की भ्रांताचे कामो विषयावरी. ज्ञानोबराय 10व्या अध्यायामध्ये सांगतात, गोड वर्णन करतायत की तैसा हृदयामध्ये मी रामो, मग त्याच्या हृदयामध्ये असणारा आत्मा आणि तुझ्या हृदयामध्ये असणारा आत्मा हा एकच आहे. मग तू जर वेद बोलतो तर तो का नाही बोलत? सांग ज्ञाना, सांग ज्ञाना. म्हटल्याबरोबर ज्ञानोबराय जवळ गेले, रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला, स्पर्श केला आणि काय झाला? रेडा वेद बोलू लागला. ऐका मंडळी, मला सांगायचं एक की रेडा वेद बोलला, कधी त्यांना ते पटलं? रेडा सुद्धा ज्ञानदेव मने बोल रे ऋग्वेद, ज्ञानदेव मने बोलो रे ऋग्वेद, ज्ञानदेव मने बोल रे ऋग्वेद, ज्ञानदेव मने बोलो रे ऋग्वेद. ओंकार हा शब्द प्रणवाचा, ओंकार हा शब्द प्रणवाचा, ओंकार हा शब्द ओंकाराचा, ओंकार हा शब्द ओंकाराचा. ऐका, आणि मग त्या पैठणमध्ये रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, हे सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण मंडळी ऐका, ज्ञानोबरायांनी असे जर काय चमत्कार जर केले नसते नाही का, मेले माणूस जिथं उठविले नाही का, ज्ञानोबरायांनी मेलेलं माणूस जिवंत उठवलं, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, जड भिंत चालवली ऐका नाही का, आणि मग आमच्या मामांनी अवघड विहिरीतलं पाणी काढलं. संत नव्हती जगा मानसाच्या सारखी, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. समुद्र नदी नवे पैगा, नवे पैगा, भाषण मानो नये लिंगा, सर्वानो नये लिंगा, संत नव्हती जगा मानसाच्या सारिके, संत नव्हती जगा माणसाच्या सारिके, संत नव्हती
संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. संत महात्मे तुमच्या आमच्यासारखे जरी दिसत असले तर वागणं मात्र त्यांचं आपल्यासारखं नव्हतं, म्हणून संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. मंडळी ऐका, मामांच्या जीवनातील एक जर थोडाफार आपण प्रसंग पाहायचा म्हटलं तर आप्पाच्या वाडीमध्ये अवघड असणारी ती विहीर आणि त्या विहिरीतील पाणी काढून मामाने दिलं. नवीन गोसावी रूपात देवदूत आले, मामांचे त्यांनी सत्व पाहिले. गोसावी रूपात देवदूत आले, मामांचे त्यांनी सत्व पाहिले. अवघड विहिरीचे पाणी पाजता आशीर्वाद देती प्रसन्न होता. अवघड विहिरीचे पाणी पाजता आशीर्वाद जय देव जय बाळू मामा, आरती वाळू तुझं कळलामा. जय देव जय बाळू मामा, आरती वाळू कैवल्य धामा. ऐका, अवघड विहिरीचं पाणी मामाने पाजलं आणि मग हल्लसिद्धनाथाचा काय झाला, कृपादृष्टी मामांच्या वरती झाली. तिथून पुढे मामांचा कार्यकाळ खरा कार्यकाळ चालू झाला. मंडळी सर्वांना ज्ञात आहे, त्यावेळीच मामाने एक आशीर्वाद दिला, इथून पुढे तू जे बोलशील ते काय होईल, सत्य होईल. सत्य ऐका, सत्य. मामांची वाचा काय झाली, प्रसन्न झाली. मामाच्या वाचेला काय झालं, धार आली. धार आली मंडळी ऐका. म्हणून काय झालं, मामांच्या लग्नामध्ये स्वतःच्या सासरा म्हणणाऱ्या सासऱ्याला सुद्धा जावंच लागलं, का तर मामाने सांगितलं म्हणून. ऐका मंडळी, असा गोड असणारा मामांचा दरबार आहे. संत नव्हती जगा माणसाच्या सारखी, या प्रमाणावरती मी बोलत होतो. ऐका, संत होणं एवढं सोपं हे घेतलं वेड्याच स्वांग मेंढर त्याच्या संग, घेतलं वेड्याच स्वांग मेंढर त्याच्या संग. हे नाव त्याच कोरलं या मनी हो. बाळू मामा लवकर या ना घरी, बाळू मामा लवकर या ना घरी. स्वांग मेंढर त्याच्या संग, घेतलं येड्याचं स्वांग मेंढर त्याच्या संग. ओ मामा नाव तुमचं कोरलं या उरे हो. बाळू मामा लवकर या ना घरी, बाळू मामा लवकर या ना घरी. बाळू मामा लवकर या बाळू मामा लवकर. ज्या ज्या ठिकाणी कथा कीर्तन, ज्या ज्या ठिकाणी मामांचा भंडार आहे, ज्या ज्या ठिकाणी मेंढे आहेत, त्या त्या ठिकाणी मामा जागृत आहेतच, यात काही शंका नाही. शंका घेण्यासारखं काहीच नाही. एका मंडळी मी तुम्हाला सांगत होतो की संत, मला अजून मी संतांच्या जवळच आहे नाही का, कारण या ठिकाणी संत बाळूमामांचा आपण जीवनचरित्र थोडंफार पाहिलं. काय करू बाई ग जीव वेडावला, काय करू बाई ग जीव वेडावला.
रात्री स्वप्नात आला आदमापूरचा बाळू मामा रात्री स्वप्नात आला आत्मापुरता बाळू बाबा रात्री स्वप्नात आला आत्मापुरता बाळू बाबा रात्री स्वप्नात आला काय करू बाई ग जीव वेडावला काय करू बाई ग जीव वेडावला आदमापूरचा बाळू मामा माझ्या स्वप्नात आला आदमापूरचा बाळू मामा माझ्या स्वप्नात आला आत्मापुरता बाळू बाबा माझ्या स्वप्नात आला आत्मापुरता बाळू बाबा माझ्या स्वप्नात आला हा मेंढर घेऊन चारा याशी जाता घेऊन तरयाशी जाता मेंढर घेऊन चारा याशी जाता हा मेंढर घेऊन तरयाशी जाता तर माझा मामा उभा होता इतर माता मामा उभा हो, होता तर माझा मामा उभा होता दुर्गणे माता मामा उभा होता काय करू बाई ग जीव वेडावला बोला बोला बाळू बाबाच्या नावानं तांबलं. आदमापूरचा बाळू मामा माझ्या स्वप्नात आला आदमापूरचा बाळू मामा रात्री स्वप्नात आला आदमापूरचा बाळू मामा माझ्या स्वप्नात आला आत्मापुरता बाळू मामा रात्री झोपायला आला. माझ्या स्वप्नात आला छान आज रात्री माझ्या स्वप्नात आला. ऐका मंडळी, या ठिकाणी संत दिसतात ना तसे नाहीत, कारण संतांचं वागणं तसं नाही. जसं तुमचं आमचं आहे ना तसं संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. आदमापूरचा संत बाळूमामांचे मेंढ्या या ठिकाणी मी तुम्हाला सांगून जाईल, आवर्जून सांगून जाईल की पहिलं या भागात जास्त एवढ्या मेंढ्या बग्ग येत नव्हतं मामांचं, नाही का. पण अगदी महाराज मी लहान होतो ना त्यावेळीपासून आमच्या भागात बग्ग फिरायचे मामांचे, आणि त्यावेळी मामा सुद्धा होते, असतील पण याला कदाचित, नाही का. ऐका, असं काय मामांचं जास्त काळ झाले म्हणजे मामाने समाज घेऊन असं काय जास्त काळ झालेलं नाही. असो, आपण सर्वजण मामांची सेवा करत आहोत. मनोभावे सर्वांनी सेवा करा. एक ना एक दिवस असा येईल की आपल्याकरता मामा नक्कीच धावून येतील, यात काही शंका नाही. कारण हे 8 दिसा इतवारी दिवा लावीत लोण्याचा 8 दिसा रविवारी दिवा लावीत लोण्याचा बाई आत्मापूरचा राजा माझ्या देवारी सोन्याचा बाई आत्मापूरचा राजा माझ्या देवारी सोन्याचा बाई आत्मापूरचा राजा माझ्या देवारी सोन्याचा आत्मापुरता राजा आत्मापुरता राजा माझ्या देवारी पिवळ्या भंडाराचं लेना बाळू मामा गुण गाईन आवडीना पिवळ्या भंडाराचं लेना गुण गायला आवडीना लाभ खडो वेळ वेळा मामा तुझ्या दर्शनाचा लाभ खडो वेळ वेळा मामा तुझ्या दर्शनाचा बाई आत्मापूरचा राजा माझ्या देवारी सोन्याचा बाई आत्मापूरचा राजा माझ्या देवारी सोन्याचा आत्मापुरता राजा आत्मापुरता राजा हे चांग भलं रे चांग भलं बाळू मामाचं चांग भलं बोला 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 हे चांग भलं रे चांग भलं हर्षनाथाचं चांग भलं चांग भला रे चांग भला हलती नादात चांग भला भोळा भक्त भंडारा उदळी हो भोळा भक्त भंडारा उदळी तुझी चहिले कर तुझी चहिले कर हे चांग भला रे चांग भला बाळू मामाचं चांग भला चांग भला रे चांग भला बाळू मामाचं चांग भला रे चांग भला बाळू मामाचं चांग भला चांग भला रे चांग भला बाळू मामाचं चांग भला रे चांग भला बाळू मामाचं चांग भला चांग भला रे चांग भला बाळू मामाचं बोला बोला बाळू बाबाच्या थंडी गेली का अजून गेली. छान. ऐका, नुसतं त्या संतांचं नाव घेतलं तरी थंडी अंगातली जाते आणि गरमी अंगात येते. ऐका,
त्या संतांच्या नावामध्ये असणारी तेवढी ताकद आहे नाही का. आणि मग अशा संतांनी आपलं संत चरित्र सांगितलं, दाखवलं, एवढे काही चमत्कार करून दाखवले. ज्ञानोबरांनी वेड्याच्या मुखातून वेद बोलवला नाही का. आमच्या मामांनी अवघड असं विहिरीचं पाणी काढलं आणि ते पाणी पाजलं. मंडळी ऐका, एवढ्या मेंढ्या सांभाळायचं एवढं काही एवढी साधी सोपी गोष्ट नाही. जळी स्थळी काष्टी पाशानी असं सर्वत्र भरून उरलेत मामा नाही का. आणि मामांचा कृपाशीर्वाद कृपादृष्टी संपूर्ण या जगतावरती आहेच, यात काही शंका नाही. लागली याचा फुल मामा उमटला पाऊल, या देव का ते वस्तीवर यानं केलं हो बाळू मामा, या देव का ते वस्तीवर यानं केलं हो. पण माझ्या मामाच्या येण्यानं, काय झालं? मामाच्या येण्यानं भक्तजनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनात सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनात सोनं झालं. लागली याचा फुल मामा उमटला पाऊल, लागली याचा फुल मामा उमटला पाऊल. मामा येणं केलं हो बाळू मामा, तुम्ही येणं केलं हो मामा. तुमच्या येण्यानं देव का ते वस्तीचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनात 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 सोनं झालं. हे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. पाटी घोंगड हाती काठी, पाटी घोंगड हाती काठी, धनगर मोठा. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. हे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, 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 गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. हे बाळू मामा झाली माझी दैना दैना रे, तुझ्या बिना जीव माझा राहिना राहिना रे. बाळू मामा झाली माझी दैना रे, तुझ्या विना जीव माझा राहिला. बाळू मामा झाली माझी दैना दैना रे, तुझ्या बिना जीव माझा राहिना राहिना रे. बाळू मामा झाली माझी दैना रे, तुझ्या विना जीव माझा राहिला. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. बोला बोला बाळू बाबाच्या नावानं. नव्हती जगा माणसाच्या सारिके, समुद्र नदी नव्हे पैगा, माशा पाषाण मानू नये लिंगा. संत नव्हती जगा माणसाच्या सारिके. ऐका मंडळी, ज्ञानोबरांचं चरित्र घ्या, मामांचं चरित्र घ्या, सगळ्यांचं जर आपण कुठल्याही संत महात्म्यांचं चरित्र घेतलं तरी शेवटी निष्पन्न हे एकच येतं, देवापर्यंत जाण्याचा मार्ग. ऐका, ज्ञानोबराय घेतले काय, बाळूमामा घेतले काय, ऐका, सगळ्यांची एकच देव आहे, तो असणारा विठेवरती उभा पांडुरंग नाही का. मामाने सुद्धा विठ्ठलाची सेवा केली आणि मामांची सुद्धा पंढरपूरची वारी होतीच. ऐका, नवे नवे मामांनी त्या चंद्रभागा नदीचं पाणी आणावं आणि त्या हलसिद्धनाथाला घालावं. देव भेटणं एवढं सोपं नसतं. मनी नाही भाव, देवा मला पाव. देवा शाली पावायचा नाही रे, देवा शाली पावायचा नाही 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 नाही. देवा बाजारचा भाजीपाला नाही 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 नाही, बाजाराचा भाजीपाला नाही रे, नाही 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 नाही, बाजाराचा भाजीपाला नाही रे, नाही बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही नाही नाही, बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही नाही, बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही नाही, बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही नाही, बाजारचा भाजीपाला नाही रे. दगडाचा देव केला वडारी घडवी त्याला, वडारी घडवी त्याला, टाक्याच घावात
त्याला दारी हलवील त्याला, नाक्यात घाव त्याला. पाण्यात बुडून जाई रे देवा पाण्यात बुडून जाई 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 बाजारचा भाजीपाला नाही रे नाही 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 बाजारचा भाजीपाला नाही रे नाही 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 बाजारचा भाजीपाला नाही, 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 बाजारचा भाजीपाला नाही. अहो, काय बाजारचा भाजीपाला नाही रे म्हणी नाही भाव देवा मला पाव देव आशानं पावायचा नाही. देव काय बाजारचा भाजीपाला नाही. म्हणजे ऐका देव भेटणं देव मिळणं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही. आणि नवे नवे या कलियुगामध्ये तर अजिबातच सोपी गोष्ट राहिलेली नाही. नाही का माझ्या मामाने देव मिळवण्याकरता भरपूर अट्टापिटा केला, भरपूर त्रास घेतला. माझ्या ज्ञानोबरांनी देव मिळवण्याकरता भरपूर त्रास घेतला. म्हणजे ऐका मी तुम्हाला एक गरुड पुराणातला एक मी तुम्हाला दृष्टांत सांगून जाईल. म्हणजे ऐका लक्ष देऊन ऐका. एक दिंडी निघालेली होती. दिंडी एक देवकाती वस्तीवरचा एक व्यक्ती होता. आता इथलाच घेऊ आपण नाही का कीर्तना चालूला ऐका. आणि मग असं पुढे गेल्यानंतर एक चौक होता. त्या चौकामध्ये भिगवणला जायचंय म्हणून तो त्या ठिकाणी उभा होता. मंडळी लक्ष देऊन ऐका. देव भेटणं एवढं सोपं नसतं, संत होणं एवढं सोपं नसतं ऐका. आणि मग त्या चौकामध्ये तो उभा आहे. आणि चौकामध्ये उभा असताना एक गाई महाराजांनी गोपालन केंद्र आता चालू केलंय ना ऐका. आपल्याकडून जेवढं दान करता येईल ना तेवढं ते दान करत चला. कारण ह्या जगतामध्ये कमवलेली सगळी इस्टेट आपली वैयक्तिक एकट्याच्या बापाची नाही. त्यामध्ये भागीदार भरपूर आहेत. आणि त्या भागीदारांपैकी एक भागीदार आहेत ना त्या महाराजांनी या ठिकाणी तुमच्या पंचक्रोशीमध्ये गोपालन केंद्र या ठिकाणी चालू केलेलं आहे. महाराजांनी चालू करतील, ओपन होत आहे. सर्वांनी प्रतिसाद द्या आणि आपल्याकडून जेवढं दान देता येईल ना तेवढं दान द्या. का द्या त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो ऐका. दान का करायचं आणि गायी करताच का करायचं हेही मी तुम्हाला सांगून जाईल ऐका. मंडळी चौकामध्ये पुढे चौक आहे की नाही मला माहिती नाही पण मी गृहीत धरतो. आणि त्या ठिकाणी देवकाती वस्तीवरचा एक व्यक्ती उभा आहे. व्यक्ती उभा आहे खरा परंतु एक गाई पुढं पळते. त्या गाईच्या पाठीमागं एक कसाब लागलेला आहे. त्या गाईचा धावा करतोय. गाईला पकडण्याकरता खूप त्रास घेतोय. गाईच्या पाठीमागं पळतोय पण ती गाई सापडत नाही. गाई पुढे पळते, कसाब पाठीमागून पळतोय. आणि याच देवकाती वस्तीवरचा एक व्यक्ती त्या ठिकाणी उभा आहे. गाई पुढे पळून गेली. 4 रोड फुटतायत. 4 रोडनं गाई पळून गेली. कुठं हे त्या कसाबाला कळालं नाही, माहिती नाही. पण त्या ठिकाणी इथलाच एक व्यक्ती उभा आहे. पाठीमागून कसाबाला त्या कसाबाला माहीत नाही की गाई कोणत्या रोडनं गेली. ही माहीत नसल्यामुळे त्या व्यक्तीला त्या कसाबानं विचारलं महाराज गाई कुठे गेली. गाई कुठे गेली विचारल्याबरोबर त्या व्यक्तीनं तोंडानं तर सांगितलं नाही पण एवढंच सांगितलं गाई इकडे गेली. कुठे गेली हातानं खुणवलं गाई या बाजूला गेली म्हणून ऐका. कसाब तिकडे गेला, गाईला पकडली. गाईचं काय करायचं ते कसाबानं केलं तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे ऐका. काही दिवस गेले आणि काही दिवस गेल्यानंतर तो क्षय व्यक्ती XYZ तो व्यक्ती मरण पावला. आता मरण पावल्यानंतर पुन्हा इंद्र दरबारात गेला. आणि इंद्र दरबारात गेल्यानंतर पुन्हा इंद्रांना जरा दया आली. याने सगळं दानधर्म केलेलं आहे असं त्याच्या लक्षात आलं. म्हणून पुन्हा फेर मिलेंगे पुन्हा एकदा चान्स द्यावा म्हणून देवकाती वस्तीवर त्याला जन्माला घातलं. आणि तो पुन्हा फिरून याच ठिकाणी आला. जन्म घेतला पण जन्म घेताना असा घेतला की एका वारकऱ्याच्या घरात घेतला आणि तो वारकरी झाला. म्हणजे लक्ष देऊ नाही का बरं का. बारामतीहून शिवाजी महाराजांची दिंडी आली. त्यांनी दिंडी चालू केली. दिंडी निघाली कुठं वृंदावनला दिंडी निघाली. आता सगळ्यांनीच पंढरपूरला जायचं का वृंदावन कधी बघायचं लोकांनी ऐका. महाराजांनी वृंदावनला दिंडी काढली. बारामतीहून या रोडने दिंडी निघाली. मंडळी ऐका. आणि दिंडी जात असताना त्या वारकऱ्याला वाटलं आपण ही दिंडीत जावं. दिंडी पुढे त्या दिंडीत सामील झाला आणि पुढे दिंडी भिगवणमध्ये मुक्कामाला गेली. भिगवणमध्ये मुक्कामी दिंडी गेल्यानंतर मंडळी लक्ष देऊन ऐका. संध्याकाळ झाली. मुक्कामी दिंडी थांबली. आणि दिंडी मुक्कामी थांबल्यानंतर काय झालं भिगवण मधल्या लोकांनी एकच ध्यास धरला. एका ठिकाणी महाप्रसाद करण्यापेक्षा सगळ्यांनी दोन दोन वारकरी प्रत्येकाच्या घरी आपण जेव घालायला नेऊ.
की आपल्याकडून सुद्धा अन्नदान घडेल. म्हणून सगळ्या लोकांनी दोन 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 वारकरी घेऊन गेले. आणि त्या बिगोरमध्ये एक स्त्री अशी होती की तिला नवरा नव्हता, मुलं नव्हती, एकटीच बिचार राहत होती. हो, तिलाही असं वाटलं आपण एखादा वारकरी ज्याला जेवायला घालू, त्याला अन्नदान करू. म्हणून तिनंही त्या दिंडी जिथं उतरली त्या ठिकाणी आली, महाराजांच्याकडं आपले विचार मांडले. महाराज, माझ्याकडेही एक वारकरी भोजनाकरता पाठवून द्या. महाराजांनी वारकरी भोजनाकरता पाठवून दिला. तो नेमका इथलाच दिला, देवकादी वस्तीवरचाच होता. आता मी नाव नाही सांगणार बरं का त्यांचं, ऐका. आणि मग तीही XYZ क्ष व्यक्ती भोजनाकरता त्या गरुड पुराणाचा बरं का मी तुम्हाला सांगतो दान का करायचं, का दान करायचं आणि गाईलाच का दान करायचं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ऐका मंडळी. आणि त्यातून काय होतं, मग तो व्यक्ती त्या परस्त्रीच्या घरी भोजनाकरता गेला, परस्त्रीच्या घरी भोजन केलं, येतेच जेवण झालं. परंतु त्या परस्त्रीनं सांगितलं, महाराज आज आमच्याच घरी तुम्ही निवासस्थानी राहा, मुक्काम करा, माझी इच्छा आहे तुमची सेवा करायची, तुम्ही याच ठिकाणी राहा. गरुड पुराण वाचा बरं का, मी काही तुम्हाला सांगत नाही, ऐका. आणि मग त्या ठिकाणी त्या वारकऱ्यानं मुक्काम केला. आता त्या वारकऱ्याची काय हो चुके, मुक्काम करा म्हणल्यानंतर मुक्काम केला, भोजन केलं म्हणल्यानंतर भोजन केलं, करा म्हणल्यानंतर मुक्काम केला. तो वारकरी निवांत झोपला, निवांत वारकरी झोपला. पण परस्त्रीच्या मनामध्ये दुर्बुद्धी सुचली. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. ऐका, तुकोबराने सुद्धा हे मागणं देवाकडे मागितलं, देवा मला द्यायचंच ना तर एकच दे, मला फक्त दुर्बुद्धी सुचू देऊ नको रे. आणि त्या परस्त्रीला दुर्बुद्धी सुचली. मंडळी ऐका, रात्रीच्या 12 वाजले, झोप लागली नाही. परस्त्री त्या वारकऱ्याजवळ गेली, वारकऱ्याला जाग केलं आणि काहीतरी मागणी करू लागली. पण आपण वारकरी, आपण वारी करता निघालेलो आहे, आपण वृंदावनला निघालेलो आहे. मंडळी लक्ष देऊन ऐका, गरुड पुराण याच्या करता वाचा, तुमच्या लक्षात येईल. आणि मग त्या वेळी मागणी केल्यानंतर ते वारकरी म्हणले नाही हो, नकार दिला. नकार दिल्याबरोबर त्या परस्त्रीनं आरडाओरडा चालू केला. शेजारची आसपासची लोक उठली आणि लोक उठल्यानंतर मात्र घराजवळ आल्यानंतर त्या स्त्रीने एवढंच सांगितलं की हा वारकरी मला त्रास देतोय. काय करतोय हा वारकरी, मला त्रास देतोय. मंडळी ऐका, त्रास देतोय म्हटल्याबरोबर त्या आसपासच्या लोकांनी काय केलं, त्या माणसाचे हात तोडले. हो, काय चुकी होती का, काही चुकी नव्हती, तरी सुद्धा त्याचे हात तोडले. हात तोडले. दुसऱ्या दिवशी दिंडी निघाली आणि उद्या सकाळ उठून दिंडी निघाली. दिंडी निघाली, सगळे वारकरी दिंडीमध्ये सामील झाले. हा एकटाच बिचार राहिला, लाजू लागला. का लाजू लागला तर माझे हात तोडले, मला मार दिला लोकांनी. आता मी दिंडीमध्ये काय जाऊन सांगू, मला जर विचारलं तर लोक मला वेड्यात काढतील, दिंडीला आलास कशाला म्हणून, नाही का, वेड्यात काढतील म्हटल्याबरोबर तो वारकरी दिंडीच्या पाठीमागून चालू लागला. दर मजल करत ती दिंडी वृंदावनला पोचली. देवाचं दर्शन झालं, भगवान गोपाल कृष्णाचं दिंडीचं दर्शन झालं, प्रदक्षिणा झाली, सगळं काय झालं. आणि सगळं काय झाल्यानंतर एवढा वशिला होता ना त्या माणसाचा देवाकडे. मंडळी ऐका, इतका वशिला होता, भगवान गोपाल कृष्णाच्या जवळ गेला आणि भगवान गोपाल कृष्णाला बोलू लागला, ए देवा तू असा कसा रे, मी तुझ्या करता आजपर्यंत माझ्या मनामध्ये कधीच दुर्बुद्धी आली नाही, आज या क्षणापर्यंत कधी दुर्बुद्धी आली नाही, तरी सुद्धा तुम्हाला हे फळ का दिलं सांग, तू मला असा त्रास का दिला सांग. देवाबरोबर भांडू लागला. आणि देवाबरोबर भांडत असताना मात्र मंडळी ऐका, देव प्रसन्न झाले. भगवान गोपाल कृष्णानं सांगितलं, भगवान गोपाल कृष्ण त्याच्याबरोबर बोलू लागले. देवाचं आणि भक्ताचं संभाषण चालू झालं. मंडळी ऐका, देव भक्ताबरोबर कसा बोलतो आणि भक्तानेही देवाबरोबर कसं बोलावं हे ऐका. आपणही बोलतो की आपल्या बोलण्याला चव नाही, आणि बरोबर बाळ्यानं बरोबर सांगितलं, चव नाही आणि स्वतः नाही, बरोबर आहे ते. जर ऐका, बाळ्या शाळेत जातो तू, चौथीला आहे का, अरे वा 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 वा, बर 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 बर. पोरं हुशार असतात बरं का, मुलं हुशारच असतात आणि मुलं हुशारच असावी ती, नाही का. ऐका म्हणजे आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत आता, तो का तो बघतोय माझ्या एवढं टाका मोका, कोण आहेत आता माहित नाही. हे प्रादुर्भाव कशाचा आहे तुम्हाला सांगू का मंडळी, ही शाळेत जिल्हा परिषदेला भात चालू केला की नाही, भात, गुरुजी मेलं तांदूळ निवडून आणि पोरं मेली भात खाऊन.
नाही विकास गावाचा ना देशाचा. ऐका मंडळी, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत. असं ऐका, मला सांगायचं आहे की तो व्यक्ती देवाबरोबर भांडू लागला. हो, देव त्याच्याबरोबर बोलू लागला आणि देवाबरोबर तो भांडत असताना म्हणू लागला, अरे देवा, आजपर्यंत मी तुझी इतकी एकनिष्ठेने सेवा केली, देवाविना काही आता बोलण्याची नाही. ऐका देवा, मी तुझ्या व्यतिरिक्त दुसरं काही रे बोललो नाही, तरी सुद्धा तू मला इतकं म्हणजे इतकी मोठी शिक्षा तू मला का दिली? आणि तुझ्याकडे येत असताना मी तुझं भजन गात येतोय आणि तुझ्याकडे येत असताना तू मला इतकी मोठी शिक्षा का दिली? देवा सांग याचं उत्तर. देवाबरोबर वारकरी भांडू लागले. त्या देवाचं गोड उत्तर आहे मंडळी. ऐका, देवाने सांगितलं, अरे तुझे हात तोडले म्हणून तुला त्रास झाला, तुझे हात तोडले म्हणून तुला त्रास झाला, त्याच्याकरता तू माझ्याजवळ आला आणि तू भांडू लागला. त्याचं उत्तर देतो मी, ऐक. आणि देवानं उत्तर दिलं. ऐका मंडळी सर्वजण, देवानं उत्तर दिलं, अरे वेड्या, ज्यावेळी अगोदर तू देवकाती वस्तीवरती मुक्कामी म्हणजे जन्माला आला होतास, त्यावेळी तू भिगवण चौकात उभा राहिला होता? हो, राहिलो होतो देवा. ठीक आहे, मग त्यावेळी गाय आली होती तिथं, त्या ठिकाणी गाय आली होती? हो देवा, गाय आली होती. मग त्यावेळी तुला कुणी विचारलं होतं गाय कुठे गेली? हो, मला कसाबानं विचारलं होतं. बरं ठीक आहे, मग तू काय सांगितलं? मी त्याच उजव्या हाताला खुणवलं होतं की गाय तिकडे गेली. मग गाय तिकडे गेली ना? ऐक वेड्या, आता तुझे हात म्हणजे त्यावेळी ती गायीच्या पाठीमागं कसाब गेला, ती गायी सापडली आणि त्या गायीला कसाबानं मारलं. काय केलं? कसाबानं मारलं. अरे गो हत्येचं पाप तुझ्यावरती आलं र. अरे केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म बोला बोला. ते जोगा. केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले ते भोगाले. उपजले मेले ऐसे किती हो, उपजले मेले ऐसे किती. उपजले मेले ऐसे केले. ऐसे केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. मंडळी ऐका, ए वेड्या, अरे तू माझ्यापर्यंत आला आणि माझ्याबरोबर भांडू लागलास, देवा ही माझी काय अवस्था केली म्हणून. अरे वेड्या, त्यावेळी कसाबाने गाय कापली, पण आता गायीने तुझे हात कापले रे. याचं हे उत्तर आहे. मंडळी ऐका, त्या बाईच्या नादाला जर तू लागला नसता, तिथं जर तू गेला नसता, पण वेड्या ही चूक तुझी नाही. तू पहिलं केलेलं कर्म, त्या कर्माचं पाप तुला या जन्मामध्ये भोगायला आलं. मंडळी ऐका, केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. असं या ठिकाणी एवढा देव मिळणं एवढी साधी सोपी गोष्ट राहिलेली या कलियुगामध्ये नाही. देव मिळणं, देव मिळवणं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही. मंडळी ऐका, काही न लगे एक भावाची करण. काही न लगे एक भावाची करण. काही नगे भावाची करण. काही नगे भावाची करण. तुका मने आन विठोबाची. तुका मने आन विठोबाची. तुका म्हणे आन विठोबाची. तुका म्हणे आन विठोबाची. काही न लगे एक बाबाची कारण. काही न लगे एक बाबाची कारण. काही नगे भावाची कारण. काही नगे भावाची कारण. काही नलगे एक भावाची कारण. ऐका मंडळी, नाही का, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे माझं की देव होणं, देव मिळवणं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही, नाही का. आणि मग या ठिकाणी आपल्याला संत बाळूमामांचा चरित्र जर आपण पाहायचं जर म्हणलं,
संत बाळूमामांनी आपल्याला वेगवेगळे अशा प्रकारचे चमत्कार करून दाखवले. ज्ञानोबांनी चमत्कार करून दाखवले. चालविली जडबिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गेचा संगाती ज्ञानोबा माझा. एका असे वेगवेगळे चमत्कार करून दाखवले. संत भेटणं, संत मिळवणं, संतांची प्राप्ती करून घेणं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही. परंतु अशा संतांच्या भंडारा उत्सवाच्या निमित्त आपण सर्वजण एकत्र आलो म्हणजे आज आपल्याला प्रत्येकाला बाळूमामांच्या कृपादृष्टी आपल्यावरती आहेच, यात काही शंकाच मानू नये, नाही का. म्हणून बाळूमामांच्या दरबारामध्ये ज्यांना हात आहेत त्यांनी हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन. विठोबार कुमार विठोबाई विठोबाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कैसा बोलविला सांगा देवकान होती निर्जीव चालविली भिंती. ऐका मंडळी, असो संध्या आमच्या जवळ जो संध्या होता तो गमला. सर्व मंडळींना सांगितलं मोठ्या उत्साहानं मोठ्या प्रेमानं भजन करा. आमच्या मावशाने नुसतं माझं डोळं फडवान केलं. बुवा तुझं तूच वाजवून तुझं म्हणून पटकीर नाव राख. ऐका भजन ते उंगळवाने नरकात जाणे चुके ना. असं भजन ते उंगळवानं केलं तर नरक प्राप्ती आपल्या सर्वांना आहे. नरकाला गेल्याशिवाय आपल्याला सुट्टी नाही. नवे नवे मामांच्या दरबारात येऊन सुद्धा जर मामांचं भजन नाही आपण केलं तर आपल्याला नरक प्राप्ती आहे, नरक यातनाच आहेत. म्हणून भजन ते उंगळवाने नरकात जाणे चुके ना. असो या ठिकाणी संदेह गमला रेडा कैसा बोलविला सांगा देवकान होती निर्जेव चालविले भिंती. विठ्ठला ऐका, हा असणारा निळोपऱ्यांच्या जवळ असणारा जो संध्या आहे ना तो संध्या गेला आणि आमच्या सुद्धा जवळ असणारा जो संध्या आहे ना आपल्या सर्वांच्या जवळचा संध्या आपला गेला. म्हणून तर आपण या ठिकाणी आलो. मंडळी ऐका, नाही का, कोरडे कागद उदकीन लागती बुंद. ऐका, तुकोबरायांच्या 2 मिनिटामध्ये मी या ठिकाणी एक उदाहरण सांगेल आणि आपण सेवा संपवणार आहोत. माझ्याकडे सर्वांना लक्ष द्यायचं. मला म्हणलं बोलू नका, किती वेळा सांगायचं का सारखं तेच सांगत बसू. ऐका, कोरडे कागद उदकीनं लागती बुंद. ज्ञानोबराय तुकोबराय सांगतायत. ज्यावेळी सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे, तुकोबरायांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला, नाही का. त्या देहूगावातील असणारे जे काही ब्राह्मण लोक होते त्यांनी सांगितलं की तुकोबराय अभंग रचना करणं हे तुमचं काम नाही, तुम्ही अभंग रचना करायची नाही आणि तुम्ही अभंग रचना केलेली जी काही वाडमय आहे ते सगळं तुम्ही पाण्यामध्ये सोडून द्या. हे ज्यावेळी तुकोबरायांना सांगितलं ना त्यावेळी बोले तैसा चाले त्याची वृंदावी पावली. मंडळी ऐका, जसं तुकोबराय स्पष्ट म्हणले ठीक आहे मी ते पाण्यामध्ये सोडून द्यायला तयार आहे. मंडळी ऐका, तुकोबरायांचा गाथा तुकोबरायांनी स्वतः खालवर त्याला दगड बांधून पाण्यामध्ये सोडून दिला. सर्वांना ज्ञात आहे. माझ्याकडे लक्ष द्या. ऐका, तुकोबरायांनी गाथा ज्यावेळी पाण्यामध्ये सोडला पण ते त्यांचं स्वतःचं वाडमय होतं. तुकोबराय 13 दिवस अधिष्ठानाला बसले, तुकोबराय रडू लागले, तुकोबराय घायाळ झाले, हे सगळ्यांना ज्ञात आहे. पण मंडळी ऐका, ज्यावेळी तुकोबरायांनी गाथा पाण्यामध्ये सोडला ना त्यावेळी त्या गाथेची सगळी पानं विखुरली, वेगळी वेगळी झालेली होती. पण त्यावेळी स्वतः देव त्या पाण्यामध्ये होता आणि पाण्यामध्ये होऊन देवानं ती सगळी पानं एकत्र केली. आता त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन. ऐका, ज्यावेळी गाथा पाण्यामध्ये सोडलं ना त्यावेळी इंद्रायणी मातेनं सगळ्या नद्यांना, जेवढ्या नद्या आहेत ना या महाराष्ट्रामध्ये तेवढ्या सगळ्या नद्यांना बोलवलं. ए कृष्णामाई, ए कोयनामाई. आता आमच्याकडच्या नद्या पहिल्या बोलवतो बरं का. ए भीमा, ए नीरा, सगळ्या नद्यांना या ठिकाणी त्या ठिकाणी इंद्रायणीनं बोलवलं आणि इंद्रायणीने सांगितलं अगं ऐकलं का, आपला आजपर्यंत एकच आत्ताच होता. सगळ्या महाराष्ट्रातल्या नवे नवे जगातल्या सगळ्यांनी गाथेचं पारण केलं पण अजून आपलं झालं नाही. ऐका, सगळ्यांनी याग, आपल्याला तो चान्स आलेला आहे.
सगळ्या तुकोबरायांनी आपल्या स्वाधीन गाथा केलेला आहे. आपण सगळ्यांनी त्या गाथेचं पारायण करायचं आहे. सगळ्यांनी या, सगळ्यांना त्या बोलवल्या आणि गाथेचं पारायण चालू करणार. तेवढ्यात देवाने सांगितलं, ऐकलं का ग नद्यांनो, तुम्ही सगळ्यांनी गाथेचं पारायण करा खरं, पण गाथेचं पारायण करत असताना ज्यावेळी तुमचं एक पान वाचून झालं की ते पान उलटण्याकरता तुम्ही हात लावायचा नाही. तुम्ही हात लावायचा नाही, मी ते पान उलटून देणार असं देवानं सांगितलं. का 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 त्याचं कारण एकच आहे की कोरडे कागद उदकीन लागती बुंद. ऐका, 13 दिवसानंतर सुद्धा ते पान देवानं उलटून दिलं. सर्व नद्यांनी त्याचं गाथेचं पारायण केलं, म्हणून 13 दिवसानंतर सुद्धा तो गाथा आहे असा पाण्यावरती आहे असा तरंगला. तो काय असा तसा तरंगला नाही. तुम्ही टाकून बघा बरं उजनीच्या धरणात, एकच थोडं सोनं टाकून बघा. तुमच्या गळ्यातलं महिला मंडळ उद्या सकाळ उठला का नाही, गळ्यातलं सगळ्यांनी काढा आणि त्या उजनीच्या पाण्यात नेऊन टाका, बघू तरंगतंय का. तरंगेल का? तरंगेल का? नाही तरंगणार. मग जाऊ द्या, गेलं तर. ऐका, नाहीतर असं करा, ते पाण्यामध्ये टाकलं करा, महाराजाला आणून द्या. विनोद सडा मंडळी ऐका. आणि मग मला सांगण्याचं तात्पर्य एक आहे की तो गाथा 13 दिवसानंतर पाण्यावरती तरंगला गेला आहे असा तरंगलेला तो गाथा तो कोबरांच्या स्वाधीन केला. एकच मला सांगायचं आहे, 13 दिवस तो गाथा पाण्यात असून सुद्धा एकही अक्षर फिसकटलेलं नव्हतं किंवा एकही पान भिजलेलं नव्हतं. त्याचं उत्तर आहे कोरडे कागद उदकीनं लागती बुंद, सांगा देवकाना होती निर्जीव चालविली भिंती. निळोबराय म्हणतात, खरं आहे तुकोबराय, तुम्ही म्हणता ना तेच खरं आहे. ज्ञानोबराय, तुम्ही जे केलं ना, तुम्ही जे म्हणलं ना तेच खरं आहे. तुम्ही केलेल्या चमत्काराबद्दल आमच्यामध्ये असणारा जो संदेह आहे ना तो आमच्यामधला निघून गेला. मामा, तुमच्या भंडाऱ्यामध्ये इतकी ताकद आहे की तुमचा भंडारा लिहून जर आम्ही एखादं चांगलं भंडाराला लाटी पाटी घोंगड हाती काठी, भंडाराला लाटी पाटी घोंगड हाती काठी. बोला बोला बाळू मामाच्या नावाने चांग बोले. राखितो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखितो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखितो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखितो मेंढर बाळू मामाच्या भंडाराला लाटी पाटी घोंगड हाती काठी, भंडाराला लाटी पाटी घोंगड हाती काठी. राखितो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखितो मेंढर बाळू मामाच्या साठी. तो मेंढर बाळू मामाचा, राखितो मेंढर बाळू मामाच्या भाग्याल जन्म मला मानसाचा मिळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळला. हे भक्तीचा जीव माझा लागला फळाला, बाळू मामाचा आज महिमा मला कळाला, बाळू मामाला महिमा मला कळाला, बाळू मामाला महिमा मला कळाला. भंडाराला लाटी नाही भक्ती माझी खोटी, भंडाराला लाटी नाही भक्ती माझी खोटी. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, सांग बरे, बोला बोला हलसिद्धनाथाच्या नावानं, सांग बरे. राखितो मेंढर बाळू मामाच्या साठी, 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 राखितो मेंढर बाळू मामाच्या साठी. ऐका, संतांचं वाङ्मय खूप सुंदर आहे नाही का. आणि संतांनी जो मार्ग दाखवला आपण त्या मार्गाने गेलो तर देव मिळणं अशक्य नाही. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. ऐका, मी संतांच्या चरित्रावरती बोलणारा माणूस आहे. ऐका, असो या ठिकाणी झालेली सेवा सकल संत बाबांच्या चरणावरती अर्पण करतो, मामांच्या चरणावरती अर्पण करतो. या ठिकाणी न भूतो न भविष्यती असा योग माझ्या जीवनामध्ये आला, कारण माझ्या हे
मनामध्ये सुद्धा नव्हतं तरी सुद्धा मामांची तुम्हा सर्व संत बाबांची सेवा करण्याचा योग संधी प्राप्त करून दिली. हरिभक्तपरायण शिवाजी महाराज शेळके महाराजांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. जेवढं होईल तेवढं दान करत चला. आपलं आहे सगळं आपलं, मुळीच आपलं नाही. आणि आपण कोण? आली उचकी की निघाला संपलं. ऐका मंडळी, नाही का? म्हणून हे आपलं नाही. आपण या ठिकाणी ज्यावेळी ऐका कर्मण्यवाधिकारेषु मा फलेषु कदाचन, ज्यावेळी आपण आपलं म्हणतो ना, ए हे घर माझं आहे, ए ही जागा माझी आहे, ए बाबा हे सगळं आहे ना, हे सगळं माझ्यामुळे आहे आणि हे मी केलं, त्यावेळी देव हसतो आणि देव म्हणतो, ए गप बस, तुला फक्त 60 वर्षाच्या करारावर मी तुला खाली पाठवलं. 60 वर्षाचा करार तुझा संपला ना की मी तुला शर्टाचं बटन सुद्धा लावून देणार नाही. एक अशी काय उचकी येईल ना, अशी काय उचकी येईल ना, टाकून पळती रांडा पोरे, टाकून पळती रांडा पोरे, हो टाकून पळती रांडा पोरे, 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 अति होती पाट मोरे, अति होती पाट मोरे, अति होती पाट मोरे, टाकून पळती रांडा पोरे, टाकून पळती रांडा पोरे, हो कुणी पळती रांडा पोरे, टाकून पळती रांडा पोरे, हो टाकून पळती रांडा पोरे, हो हो रांडा पोरे, टाकून पळती रांडा पोरे, हो टाकून पळती रांडा पोरे. छान छान. टाकून पळती रांडा पोरे. आपलं त्यावेळी कोणी नसते, नाही का? 60 वर्षाच्या करारावरती आपल्याला पाठवलेलं आहे या ठिकाणी देवानं. म्हणून आहे फक्त आपल्याकडून एवढंच होऊ शकतं, कीर्तनात जाऊन बसणं, कीर्तन व्यवस्थित ऐकणं आणि हातानं टाळी वाजवणं, एवढंच आपल्याकडून होऊ शकतं मंडळी. म्हणून पुन्हा एकदा सर्वांनी मोठ्या जोशानं एकदा हातानं टाळी वाजवा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज तुकाराम 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 तुकाराम, 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 तुकाराम. संदेह गमला रेडा कैसा बोलविला, सांगा देवकान होती निर्जीव चालविले भिंती, कोरडे कागद उदकीन लागती बुंद, सांगा देवकान होती निर्जीव चालविली भिंती, निळा मने खरा संता पायी देती थारा, सांगा देवकान होती निर्जीव चालविली भिंती. ऐका म्हणजे निळोबऱ्या सुद्धा म्हणतात की संतांच्या सहवासामध्ये, संतांच्या संगतीमध्ये जर राहिलं ना तर आपला नक्कीच उद्धार होऊ शकतो. नवे नवे आपल्याला देव सुद्धा मिळू शकतो, यात काय शंका नाही. याच्याबद्दल तुमच्यामध्ये असणारा जो संदेह आहे ना, तो संदेह घालवा, गमला घालवा, नाही का? आणि देवाची प्राप्ती करा, संतांची संगत ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही. नवे नवे तसंच मामांच्या संगतीमध्ये या, मामांच्या भंडाऱ्याच्या संगतीमध्ये या, रोज 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 मामांचा भंडारा खा, रोज रोज मामांचा भंडारा लावा कपाळी आपल्या. असो या ठिकाणी याच्यापेक्षा वेगळं काय सांगण्यासारखं नाही. असं झालेली सेवा सकल संत माबाबांच्या चरणावरती अर्पण करतो. तद्वत या ठिकाणी अभंगाचा पूर्णतः अर्थ असा असेल असा माझा मुळीच दावा नाही, परंतु अल्पशा बुद्धीनं तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा मी प्रयत्न केला. ऐका मंडळी, म्हणून आणि या ठिकाणी सगळी दर्दी लोक आहेत, गर्दी नाही, गर्दी नाहीत, दर्दी लोक आहेत, ऐकणारी लोक आहेत. म्हणून या ठिकाणी तुम्ही सर्वजणांनी ऐकलं, आनंद वाटला. या ठिकाणी आमचे असणारे विनयकरी असतील, ज्ञानेश्वरी वारकरी शिक्षण संस्था, अनाथ गुरुकुल याचे विद्यार्थी, त्यांच्याच्या नावाची सेवा समर्पित करतो. या ठिकाणी सर्व आमचे वारकरी मंडळी, आमचे शिवाजी महाराज, आमचे मित्र, त्यांच्याच्या नावाची सेवा समर्पित करतो. या ठिकाणी नावच तुमचं मी विसरतो. तुषार महाराज, तुषार महाराज, तुमचं नाव काहीतरी वेगळं काहीतरी पाहिजे लक्षात राहायला, असं तुमच्याच्या नावाची सेवा समर्पित करतो. गोड हात आहे,
या ठिकाणी आमचे मित्र चॅनलवाले आता दोन्ही मला YouTube त्यांचं नाव channel. नाही का युट्यूब चॅनलवाले तुमच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. शिष्टीमाले दादा तुमच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. मामांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आणि जरा वाईट चांगलं बसा. हे तुमचे सगळं बघणार, ही सगळी महाराष्ट्र तुमचा बघणार आहे. सगळी आपलं बसणं काय अगदी गोड बसला या फळाय आलेलं सूर्यफूल बरं. खुशाल लोकांनी माना टाकलं त्या जेवायच्या आधीच. मला काही कळणार तर ऐका विनसोडा मंडळी. परंतु कीर्तनला बसल्यानंतर कसं बसावं, ताट बसावं नाही का. कारण ज्यावेळी तुकोबरांचं कीर्तन लोगावला चालू होतं ना, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुढे बसले होते. जर फिरता तुम्ही जर त्यांचा बघितला फोटो तर बघा तुमच्या लक्षामध्ये येईल कसं ताट बसावं कीर्तनाला. असो आज नाही बसला पुढच्या अमावस्येला बसा, पण बसा. असो सर्वांची जनवती सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण वेळ विठ्ठल जय जय विठ्ठल.